गॉश, काय फालतूपणा लावलाय हा. इडियट्स आहेत हे सगळे. मी तर वेट करते की तेजू मम्मा धमाका कधी करणार आहे. वेट अ मिनिट, ती खरंच धमाका करणार आहे की मला उगाच सांगितलंय तिने? छान आहे सगळं, पण जरा टिपिकल आहे ना. काकी ते काय आहे ना, म्हणजे तुम्ही रोजच डायनिंग टेबलवरती असं काटासुरी घेऊन जेवत असाल ना, तर आम्ही म्हटलं आता काहीतरी वेगळं करूया तुमच्यासाठी, थोडा चेंज म्हणून ही भारतीय बैठक. आणि आमचा मेनू इतका कमाल आहे ना की तुम्ही एकदा खाणार ना तर बोटं चाटत राहाल. खरंच म्हणजे बघा ना, ट्रेडिशनल स्वीट लेंटिल स्टफ, फ्लॅट ब्रेड विथ क्लॅरिफाईड बटर एसेन्स, म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळीला इंग्लिश मध्ये एवढं सगळं म्हणतात? हो. त्यापेक्षा पुरणपोळीच बरी आहे. आणि बघा ना, हेरिटेज राईस इन्फ्यूज विथ होल स्पाइसेस, विलेज स्टाईल गोल्डन पोटॅटो सिम्फनी, हँडक्राफ्टेड योगर्ट, सॅफ्रन डिझर्ट प्लस चिकपी करी विथ फ्लफी फ्राईड ब्रेड. म्हणजे मम्मी, हे सगळं तूच बनवलंयस? पुरणपोळी आणि छोले भटुरे. छान छान. ते काय ना, 5 स्टार मध्ये सुद्धा अशी भारी भारी नावं देऊनच आपल्याला वाढतात. म्हणजे नावं थोडी चेंज केली, त्यांना इंग्लिशमध्ये नावं दिली की ना थोडंसं क्लासी आणि फॅन्सी दिसतं ना. आणि आपण जास्त पैसे मोजल्यावरती आपल्याला ती डिश भारीच वाटते. पण जेवणाची किंमत ठरवते का? तसंच लोकांचं पण असतं ना, म्हणजे त्यांचे कपडे, राहणीमान आणि घरदार ह्याच्यावरून त्यांची किंमत ठरत नाही. हो ना काकी? काही म्हणा, ही शरू मात्र एकदम स्मार्ट मुलगी आहे. हुशार पण आणि बडबडी पण. है की नाही? तुम्हाला पुरणपोळी वाढू का? नाही नको, थँक्यू, आय एम डन. मला हात धुवायचा होता. शरू जरा घेऊन जा ना. या ना.